सकाळी एक भाडा आलेला जम्मू काश्मीरचा, त्याला मी सांगितले भाऊ 1,25,000 रुपये होतील. स्पेशली कसं वाटतं जेवण तुम्हाला? भारी नाही एकदम. चला सुरुवात करूया जेवायला. टेम्परेचर दाखवतो आता इथला किती आहे ते. हां किती आहे? तांबडा पांढरा पहिला मी ट्राय करणार. हा आहे आपला संदेश भाऊ. कुठे चाललाय? चेन्नई. चेन्नई. हो सुपर किंग. देवाचं दर्शन आम्ही प्रवासातच करतो. माऊलीला इथे दाखवूया. जय हरी विठ्ठल. एक नंबर जेवण यार. नाक करते काय. नियम लावावे पण कधी माणसं मेल्याच्या नंतर लावू नका, मारायच्या अगोदर लावा. धन्यवाद धन्यवाद. असं सहकार्य लाईक करा, सबस्क्राईब करा. असा सहकार्य करत राहा आपल्या भावाला. आपली फक्त एकच सरकार, छत्रपती शासन. वरती जाम थंडी होती हो, खतरनाक थंडी वरती. थंडीचा महिना गारगार जाय ना. गुड मॉर्निंग मित्रांनो. चला फ्रेश आहे पटकन निघूया की. चला मित्रांनो असं आता फ्रेश वगैरे झालो आहे. चहा सुद्धा घेतला आहे बघा. तोंड धुवायची मला ॲक्च्युली बोलता पण जमत नाही, एवढी थंडी आहे. तोंड धुवायची सुद्धा इच्छा नव्हती, पण झोप ओढण्यासाठी मला तोंड धुवायला लागला शेवटी. इथे टेम्परेचर आहे ना आता भाऊ 16 आहे. विजापूरला आहे मी आता. विजापूरच्या जरा पाठीमागेच आहे. 40 किलोमीटर असेल, पण इथे 16 टेम्परेचर आहे. आणि मुंबईमध्ये 25 चालू आहे आता. मी आता जस्ट चेक केला सकाळी 5:30 वाजता. भयानक भयानक. नो भरपूर लांब जायचं रे. 1800 किलोमीटर आताशी आपण 750 समथिंग क्रॉस केलाय. बघा सगळ्या गाड्या बघा एक एक आता निघत चालत बघा. भरपूर जणांनी सगळ्यांनी आता टायमिंग ठेवलेला की 5:30-6 वाजता इथं निघायचं. कारण प्रत्येक ड्रायव्हरचं असते. 12 वाजता गाडी लावतात, नंतर मग 4-5 वाजता असे म्हणजे 4-5 तास चांगली झोप काढतात, निघतात. आपण मी 4 पटकन निघायचं. मित्रांनो निघालो यार मगाशीच, आणि भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे. हे बघा मी आता लाईट लावली आहे कारण जरा काळोख येत होता. तुम्हाला टेम्परेचर दाखवतो आता इथला किती आहे ते. वेदर आहे बघा. ना किती आहे? किती आहे? 15. लाईव्ह बघा 15. म्हणजे विचार करा, मुंबईमध्ये आता 24 आहे, 24 ते 25 आहे. मी जस्ट चेक केला मुंबईचा वेदर टाकला, तर इथे एवढी भयानक थंडी आहे ना. किंवा ह्या साईडची काच सुद्धा बंद केली आहे, पाठची सुद्धा काच बंद आहे, आणि ही सुद्धा काच बंद आहे. अफलातून थंडी आहे. मी रजाई घेतलेली, रजाई घरात आणली मोठी एकदम जाडवाली रजाई. त्याच्यामुळे मला एकदम फुल गरम वाटला. नाहीतर मग दुसरी कुठची चादर बीत असली ती 100% ओली झाली असती. म्हणजे विचार करा एवढी थंडी आहे. जेव्हा लोक कोमात असतात तेव्हा आम्ही जोमात असतो. जोमात म्हणजे गाडी चालवायच्या एकदम नादात असतो. कारण तुम्हाला माहिती आहे आमची झोप म्हणजे ड्रायव्हर लोकांची जास्त असतं 3 ते 4 तास. एकदा रस्त्याला निघालो की, प्रवासाला निघालो, घरी असलो की काय प्रॉब्लेम नसतो. पण एवढी झोप कंट्रोल करणं, त्यानंतर मग झोपेला त्रास देऊन गाडी चालवणं पटत नाही. पण शेवटी काम आहे आमचा तो, म्हणून आम्ही त्या कामाला योगदान देतो जास्त करून. कारण आपण बरोबर 5:30ला निघालो, टायमिंग लावलेला बरोबर. आणि इथे कसं आहे टेन्शन नाही. या गुजराती हॉटेलला टायमिंग सांगितलं त्यांना उठवायला, ते लोक उठवतात लगेच. मित्रांनो हे बघा बाबा रामदेव राजस्थान धाबा, या ठिकाणी आपण थांबलेलो. आणि हा आहे आपला संदेश भाऊ. कुठे चाललाय? चेन्नई. चेन्नई. हो सुपर किंग. ॲक्च्युली जरा 10 मिनिटासाठी थांबलेलो, चहा वगैरे मस्त घेतली, संदेश बरोबर जरा वार्ता वगैरे केली, आणि संदेशला तर जस्ट टीपीवर काढून दिली. आता आपला निघायचा प्रवास बघा. संदेशची गाडी त्या साईडला लावलेली आहे, आणि आपल्याला जायचं बरोबर अहमदाबादला. याला पण उद्या भरून द्यायचे अहमदाबाद. आपला जरा कॉन्टॅक्ट चांगला झाला आहे अहमदाबादची, म्हणजे चेन्नई टू डायरेक्ट अहमदाबाद. तर मग आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि संदेशसुद्धा जाईल डायरेक्टली चेन्नईमध्ये. भाऊ येतो मी, काळजी घे. चला मग निघूया आता इथनं. तर भावनो पहिल्यांदा माऊलीच्या दारात आलो आहे पंढरपूरला. ते पण डिझेल भरायला. बघा आपली गाडी लावली इथे पार्किंगला. पार्किंग म्हणजे पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. बघा फेवरेट पंप आपला इंडियन ऑइलचा. डिझेल भरायला, कारण आपली टाकी पूर्ण एमटी झालेली. विचार केला की टाकी पूर्ण फुल करूया. बघा
91.34 म्हणजे आतापर्यंत 3000चं डिझेल गेलेलं आहे. आता ही आपली दुसरी वेळ डिझेल फुल करतो आहे ना. बरं अजून ही 1000 किलोमीटर आपला लोकेशन आहे, म्हणजे पंढरपूरपासून अहमदाबाद सानंद. अजून किती डिझेल टाक्या फुल होतील का माहीत नाही. चला माऊलीच्या दारातनं माऊलीला इथूनच हाक मारूया आणि डायरेक्टली आपल्या प्रवासाला निघूया. कारण तुम्हाला माहिती आहे सध्याची परिस्थिती म्हणजे ड्रायव्हर लोकांची. ड्रायव्हर कुठलाही म्हणजे देवस्थानाच्या इथे गेला तरी तो त्या मंदिरात जाऊ शकत नाही, कारण प्रवासच एवढा असतो की त्रास असतो, परत धाकधूक असते की आपण लवकर पोहोचू. पण देवाचं दर्शन आम्ही प्रवासातच करतो. माऊलीला इथून हाक मारूया, जय हरी विठ्ठल, आणि इथं बाहेर पडूया. हे बघा आपल्या टाकी फुल झाली बरोबर 452 म्हणजे 4500मध्ये. बघा ऊसाची गाडी पलटी झाली आहे. अरे बाप रे बाप. हे ॲक्च्युली ह्या आपला हा सोलापूर जिल्हा आहे. आता बरोबर जस्ट पाठीमागे नातेपोते ज्या सोडला आहे. हे बघा अशी ऊसाची गाडी असते. असं वाटते आय थिंक 5-6 टन तरी असेल 100%. तुम्हाला काय वाटते किती टन माल असेल याच्यामध्ये? जो आपला ऊस आहे आपल्या शेतकऱ्याचा कशा आहेत? हा दमदार राखड राखड यालाच म्हणतात भाऊ शेतकरी ब्रँड. ब्रँड इज ब्रँड भाई. महाराष्ट्रातला एक हिरा कोहिनूर हिरा त्याला म्हणतात शेतकरी. आज जो महाराष्ट्र आपला जे सुखरूप राहतोय घरात निवांत 2 टाइम खातोय ते फक्त आपल्या शेतकरी राजामुळे. लक्षात ठेवा. हॅट्स ऑफ शेतकरी राजाला माझ्या. मंडळींनो बघा लोणंदला आलोय, पण मला घरगुती जेवण जेवायचं आहे. आता लोणंदमध्ये म्हणजे कुठे घरगुती जेवण मला असं वाटते इथे नसावा. ॲक्च्युली घरगुती आपण का जेवतोय जेणेकरून आपल्याला एकदम असं आहे की हॉटेलची चव आपल्याला आवडत नाही जास्त करून. घरगुती जेवण कसा पद्धतशीर जेवला जातो आणि पोट भरून नादखुळा असतो जेवण. कारण जी चव असते ती म्हणजे स्पेशली घरातली असते. आता आपण लोणंदला तर आहे, चला बघूया एकदा ट्राय करूया घरगुती जेवणाचा. मित्रांनो हे बघा इथे एक घरगुती खानावळ आहे. हे बघा दिसते तुम्हाला कैलास खानावळ. चला तिकडे जाऊया जेवायला. ही संपूर्ण लोणंद MIDC आहे, त्याच्यामुळे चला मित्रांनो आपण आता आलो बघा. बरं आहे बघा या खानावळला कैलास खानावळ इथे आपण गाडी लावली आहे आणि हा आहे रस्ता बरोबर लोणंदचा. ही MIDC लोणंदची बघा पाठीमागे साईडला, आणि इथे आपण लावले गाडी. तर मित्रांनो स्पेशल आपलं जेवण. थँक्यू सो मच. हो ना तुम्हाला दाखवतो फायनली. बघा आपलं जेवण आलेलं तुम्हाला दाखवते बघा. याच्यामध्ये बरोबर तांबडा पांढरा रस्सा, त्यामध्ये ही आहे ग्रेव्ही म्हणजे सुका रस्सा आहे. चिकन वगैरे मस्त की मसाला चिकन, आणि हा आहे ग्रेव्ही. त्याच्यावर दिलेलं आहे बघा मस्त की लिंबू आणि कांदा आणि 3 चपात्या. स्पेशली कसं वाटतं जेवण तुम्हाला? भारी नाही एकदम. चला सुरुवात करूया जेवायला. राईस वगैरे सगळं भात नंतर येणार. कसं मटण असलं ना की जरा एकदम लिंबू मारून जरा जेवायला मजा येते. तांबडा पांढरा पहिला मी ट्राय करणार. गरम जाम आहे. आता आपण ट्राय करूया ग्रेव्ही, चिकनची ग्रेव्ही. म्हणून स्पेशली बघत होतो की आपल्याला कुठे खानावळ वगैरे का भेटते काय. फायनली भेटले आपल्याला. अप्रतिम जेवण. आपण ट्राय करूया सुक्यावर. भाई सुका चिकन असेल तर चपाती खायला मजा येते. चिकन तर लाजवाब खतरनाक चिकन बघा. एक नंबर शिजला यार. 900 भात खुळा याला मला सारा विषय नाही. म्हणून मी बोलतो मला की जेवायचं तर घरगुती खानावळमध्ये. कारण आपण हॉटेलमध्ये तर नेहमी जेवतो. मन प्रसन्न झाला जेवण.
संपले संपला. कसं आहे हां रट्ट्या ताव मारत ताव जेवणावरती आणि असा ताव की आता जेवण जिरायला मला अर्धा तास जाईल. हे बघा आपली गाडी जर तिला तरी बिचारीला आराम जरा 2 जरा शतपावलं करूया. पण जेवणाबद्दल मी बोलायला गेलो की तांबडा पांढरा जो रस्सा आहे आता तो जरा म्हणजे एवढा हे नव्हता म्हणजे पण छान होता. जेवणाची टेस्ट लाजवाब प्रश्नच नाही. खतरनाक यार. चला आता आपण निघूया कारण आपल्याला 2 वाजलेत. आपल्याला मुंबईत पोचायचं भावून म्हणून सकाळी नाश्ता नाही केला. जिथे मी नाश्ता करत आहे ना सकाळी पण मी तिकडे दुपारचा जास्त जेवतो आणि ज्या ठिकाणी मला जेवायचं आहे मग त्या ठिकाणी त्या दिवशी मी सकाळी नाश्ता नाही करत. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. खूप छान जेवण होतं यार. मित्रांनो हे बघा जेवण आता डायरेक्टली आपण आता पोचलो आहे बरोबर शिरवळ फाट्याला आलो आहे. कारण जेवणच असा झालेला की एकदम सुस्तावलं डायरेक्टली. पोट भरून मस्त जेवण झाला. भावानं 1 नंबर जेवण होता. नाथ खोळा. पैसे दिल्या त्याचा मला काय गम नाही पण पोट भरला भावानं. आनंद झाला मला पैसे दिले त्याचे 150 रुपये. 150 रुपये थाळी होती स्पेशल. हे बघा आता आपल्याला आले हा 4 नंबर हायवे. चला इथं आता राईट मारूया. आपल्याला जायचं इथे. भावानो बघा ना काय कलियुग आला आहे. बाईकवाला आहे चालवणाऱ्याने हेल्मेट नाही घातला आहे हां आणि पाठीमागेची लेडीज बसली आहे बिचारी तिला हेल्मेट दिलं आहे त्याने. जास्त रिक्स कोणाला असते हा ॲक्च्युली जास्त रिक्स असते पाठी बसणाऱ्याला कारण जाणारा व्यक्ती डायरेक्टली पाठचाच जातो तुम्हाला माहिती आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नियम आहे की बाईक चालवणाऱ्याने हेल्मेट कंपल्सरी असावा. या बाईने त्या मॅडमला दिला हेल्मेट घालायला म्हणजे तू सुरक्षित राहा. भले मला काय झालं तरी चालेल काळजी घ्या हो पण कोणाची. जिथे तुमची काळजी जो घेतो त्याची काळजी घ्या बरोबर ना. मित्रांनो हा बघा हा जो बसला ना लेफ्ट साईडला मित्रांनो तो कोण आहे माहिती आहे. बघा हे असे बसलेले असतात बघा गाडीमध्ये मोबाईलवरती बघा काय करतोय तो मोबाईलवरती टाकतोय गाडीचा नंबर. म्हणजे तुम्ही विचार करा तो कोण व्यक्ती आहे. अशी अथॉरिटी कोणाला आहे का नाही. मी आता बरोबर खेड शिवापूरला आहे. मित्रांनो तुम्हाला एक सूचना देतोय आत्ता लेटेस्ट ज्यांचे EMI पेंडिंग आहेत भावांनो त्यांनी EMI क्लिअर करून घ्या. कारण येणाऱ्या वर्षात अशी कोणती किटकिट करून घेऊ नका. मी खरंच सांगतोय कारण हे जे आहेत ना आता तो त्यांनी माझा गाडीचा नंबर टाकला त्याला असं वाटला की माझे पेंडिंग वगैरे EMI वगैरे काय तर आपला काय असा इश्यू नसतो. एकदा झालेला असा इश्यू पण तो आपण क्लिअर केला. पण तुम्हाला सांगतोय जर तुम्ही तुमचे EMI पेंडिंग असतील तर भावांनो ह्यांच्या हातात एकदा भेटलात ना हाताची घडी नाही तोंडावर डायरेक्टली बोट त्यांचं असं लक्षात ठेवा. म्हणून EMI क्लिअर ठेवा. 2 पैसे स्वतःसाठी कमी ठेवा गाडीच्या धंद्यामधले. पण EMI मात्र जाऊन दे कारण गाडी ही अशी एक म्हणजे वाहन आहे की भाऊ तुम्हाला जाम कमवून देणार. एकदा फक्त तिला नील होऊन द्या. म्हणून फक्त तिची पहिली काळजी घ्या कारण तो पण एक बाळासारखाच आपल्याला त्याला जापायचं लक्षात ठेवा. EMI पहिले भरा भावांनो. 30 दिसते तुम्हाला 30 हा 30चा स्पीड आहे. हा आता जेव्हा आपण कात्रचा बोगदा क्रॉस करतो तेव्हा हा 30चा स्पीड विचार करा इथे हा लागू होतो ते नवले ब्रिजपर्यंत. मित्रांनो आता हा मागे तो आता ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यानंतर हा जो इथे नियम चालू झाला आहे तर इथे मला असं वाटते काहीतरी मला असं ऐकण्यात आलेला की 5,000 रुपये दंड आहे 30च्या वरती स्पीड असेल तर. ते आपली स्पीड बघा परफेक्ट 30 20 25 30 बस एवढी स्पीड आहे. म्हणजे विचार करा एखादा घटना घडल्याच्या नंतर आपल्या शासनाला माहिती पडते बाबा इथे काहीतरी नियम लावायचे. मग घटनेच्या अगोदर का नाही लावत नियम लावावे. पण कधी लोक माणसं मेल्याच्या नंतर लावू नका मारायच्या अगोदर लावा जेणेकरून ते सुद्धा जगतील माणसं बरोबर ना. माझं मत तेच आहे. सरकार कोणाची पण असो आपण आपल्याला काही लेणं देणं नाही. सरकार जर आपल्या जनतेचं काम करत असतील तर ती सरकार आपली नसेल करत असतील मग ती आपली नसेल. अशा ठेवा आपली फक्त एकच सरकार
छत्रपती शासन समजला. आपल्या भावांनी आपली गाडी ओळखली वाटतं. जरा थांबूया जरा 5 मिनिटासाठी. मंडळींनो हे आपली गाडी तिकडे लावली आहे पार्किंगला आणि ही आपल्या दादांची गाडी आता जस्ट चहा स्पेशली दादांनी घेतली आहे. दादा तुमचं नाव काय? हाय नमस्कार. रिजवान सय्यद. सय्यद. तुम्ही राहता कुठे इथे? पिरंगुटला. पिरंगुटला म्हणजे प्रॉपर पुण्यातलेच. आणि आपले व्हिडिओवर कसे असतात? एक नंबर. खतरनाक. एक नंबर. ॲक्च्युली दादांनी आपली गाडी पाठीमागे ओळखली. कुठे बघली तुम्ही? नवली ब्रिज. नवले ब्रिजच्या इथे बघितली, वारचीच्या इथे. जस्ट एक बाईट होता आपल्या फुटेज होती ती काढायची होती. काढली आणि माझं लक्ष नव्हतं. मी ज्या फोनवरती बोलत होतो आणि दादा मला ॲक्च्युली मला त्यांना असं वाटलं की मी थांबेल पण माझं लक्ष नव्हतं. हां मी पुढे आलो. नंतर मग आता मला पाठीमागे जस्ट दादा बोलले की जरा साईडला घे गाडी. म्हणलं ठीक आहे चालेल. तर आता गाडी दोन्ही साईडला लावली आहेत आणि स्पेशली दादांबरोबर चहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि आपल्या व्हिडिओवर एक नंबरचा दादा बोलतात. म्हणजे असा जर प्रतिसाद असेल आपल्या माणसांकडनं तर भाऊ अजून काय पाहिजे. अजून काम करण्यासाठी जी इच्छा असते, जी क्वालिटी असते अजून मला द्यायची इच्छा होईल. मला काय म्हणतो आपण तुम्हाला भेटून सुद्धा खूप बरा वाटला. थँक्यू सो मच. धन्यवाद. असं सहकार्य लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असं सहकार्य करत राहा आपल्या भावाला. तर भाऊनो चहा पिऊया आणि दादांबरोबर जरा गप्पा गोष्टी करूया मग नंतर निघूया. भाऊनो चहावर पिऊन निघालो फायनली. दादांना बाय बाय करूया. चला हे बघा. चला 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 पुणेकरांनो जाम माझ्यावरती प्रेम करता यार. खरं सांगतो असा प्रेम सदैव राहून दे माझ्यावरती. चला भाऊनो पहिला पुणे क्रॉस करूया. भावांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर अशी थंडी वाजते असं काय आपण काश्मीरमध्ये. आणि हा आहे स्पेशली आपला महाराष्ट्रातला सेकंड म्हणजे ज्या ठिकाणी थंडी जास्त असते तो ठिकाण तो म्हणजे आपला लोणावळा. पहिला ठिकाण तर तुम्हाला माहितीच आपला महाराष्ट्रातला सगळ्यात फेमस स्पॉट तो म्हणजे महाबळेश्वर. दुसरा येतो आपला थंडीचा ठिकाण तो म्हणजे लोणावळा. भरपूर थंडी येते. आता पुढे जाऊन मस्त जरा चहा वगैरे मारूया मग जाऊया पुढे. हे बघा गाडी लावली आहे जुन्या एक्सप्रेस हायवेला. हा जुना एक्सप्रेस हायवे मुंबईला जायला हा डायरेक्ट रस्ता. आणि मस्त चहा स्पेशल. हा वरती जाम थंडी होती हो. खतरनाक थंडी आहे वरती. थंडीचा महिना गारगार जाय ना. खरं सांगतो जाम म्हणजे जाम थंडी आहे. मुंबईला काय थंडी नाही पण जी रात्री होती विजापूरला बाई म्हणजे 15वरती गेलेली. 15वरती जाणं मग खायची गोष्ट नाही. आणि आपल्याला सकाळी एक भाडा आलेला जम्मू काश्मीरचा. त्याला मी सांगितले भाऊ 1,25,000 रुपये होतील. म्हणजे थंडीच्या हिशोबाने सांगितलेला. आपल्याला माहिती तिकडे जाऊन कोलबी होणार आपली एवढी गॅरंटी आहे. पण आपली जर स्वतःची काळजी घ्यायला लागते थंडीमध्ये. प्लस गाडीची तुम्हाला माहिती आहे एवढी -डिग्री तिकडे आहे. गाडी जरा एक दिवस तरी 24 तास जरी गाडीला सेल्फ नाही मारला तिकडे तरी भाऊ इंजिनमध्ये जे ऑइल आहे तो सगळा भाऊन बर्फ होईल. म्हणून जरा तिकडे जायची तर लई भीती वाटते. असं काय एवढा काय विषय येत नाही. अशा ठिकाणी जायचा तर रेट दाबून घ्यायचा नाही तर जायचाच नाही. माझा आता असा विषय आहे असं की पैसे उरले पाहिजे ना भाऊ. एवढा लांब जायचा आणि एवढा डेंजर प्रवास काय माहीत ना परत रिटर्न येऊ का ना येऊ. म्हणून हे कारण असते. चला चहा पिऊन पटकून जायला पैसे देवा नाही तर तो बोलेल ये मेरा चहा लेके गाया पी के मेरा कप भी लेके गया 10 रुपये के लिए. चला स्वामी जिथे स्वामी आहे तिकडे आम्ही आहे भाऊ. मला सर्व ठिकाणी म्हणजे चहाचा कप ठेवला पण मला सर्व ठिकाणी अशा स्वामीच दिसतात. कारण हे सगळं चाललं आहे हा जग. तुम्ही काय माहीत नाही स्वामी भक्त आहेत की नाही. जे आहेत स्वामी भक्त आणि आपल्या चॅनलला फक्त आपल्या ह्या ब्लॉगला फक्त स्वामी समर्थ लिहा. आणि आहेत भरपूर जण गणपती भक्त आहेत, साईबाबांचे भक्त आहेत. आता भाऊ काळूक झालं आहे अशा तऱ्हेने. चला
इथे सुद्धा काळोख झाला आहे, म्हणजे आपला सूर्य मावळला, आता चंद्र उगवेल. पण आपण काय अजून घरी पोचलो नाही. चला निघूया इथं. मित्रांनो आपण बघा आता आपण बरोबर पनवेलच्या म्हणजे जुन्या रोडला आहे. हा बघा हा एक्सप्रेस हायवेला जाईल, म्हणजे शॉर्टकट जाईल डायरेक्टली इथनं 67 का 68 रुपये टोल देऊन, आणि हा जाईल डायरेक्टली पळसप्यात. मित्रांनो आपण बघा पोचलो बघा कुठे, बरोबर राहुल मैदानच्या इथे. हा डायरेक्टली सरळ जाईल डायरेक्टली एल्पिस्टन लोअर परेलला. हा डायरेक्ट राईटला जाईल तो डायरेक्टली प्रभादेवीला. आता आपले किलोमीटर झाले बरोबर 1310 किलोमीटर झाला आहे आतापर्यंत इथपर्यंत मुंबईमध्ये आल्यापर्यंत, आणि अजून आपला किलोमीटर बाकी आहे, आणि अजूनपर्यंत मला पेमेंट नाही आलं आहे. म्हणजे विचार करा भाऊ, 1300 किलोमीटर येऊन सुद्धा मला पेमेंट नाही आलं आहे, आणि मी माझ्या स्वतःच्या खिशातले पैसे टाकून मी इथपर्यंत पोहोचलो. आता आज जर पेमेंट नाही आला तर मी पार्टीकडनं डायरेक्टली खोटी घेणार. खोटी म्हणजे होल्डिंगचे पैसे. अजून पण आपला किलोमीटर आहे बरोबर 550 किलोमीटरचा आपला प्रवास आहे, तो आपण बघणार आहे पुढच्या भागामध्ये. तो पण तर भावानो घेऊया रजा.